दलिंद्र सरकार काय म्हणतंय, कर्जमाफी द्यायची नाही, बंगल्यावाल्याला द्यायची नाही, गाड्यावाल्याला द्यायची नाही. अरे तुमच्या लाखो कंपन्या, तुमच्या कंपन्याचे लाखो रुपये कर्ज माफ करता. माझं 3 ते 3.5 लाखाचं नुकसान या ठिकाणी मित्रांनो आहे. सगळ्या आंब्याखाली हीच परिस्थिती आहे. सगळीकडं अक्षरशः सडा पडला मित्रांनो, सडा. कैऱ्या पाहू शकता, मोठ्या प्रमाणात कैऱ्या लागल्या होत्या आणि हे असा सडा झाला मित्रांनो. हे 5 सडा तुम्ही कसा सडा झालाय. शेतकरी मित्रांनो नमस्कार. काल दिनांक 1 एप्रिल 2026 पाहू शकता, भर उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि काल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, सर्वत्र अवकाळी पावसाचा या ठिकाणी मित्रांनो भरपूर असा पाऊस झाला. पाहू शकता, त्या अवकाळी पावसामुळे सर्वात जास्त जर नुकसान झालं असेल मित्रांनो तर या ठिकाणी आंबा बागायतदाराचं झालं आहे. ही माझी स्वतःची आंब्याची बाग आहे मित्रांनो. यामध्ये तुम्ही पाहू शकता खूप चांगल्या प्रमाणात यावर्षी तोर आला होता आणि चांगल्या कैऱ्या लागल्या होत्या. परंतु मित्रांनो निसर्ग आहे, निसर्गापुढे काही करू शकत नाही. माझ्या मागे तुम्ही पहा, अक्षरशः सडा झाला मित्रांनो. पाहू वाटा नाही याच्याकडं. एवढं सोन्यासारखं आलेलं पिकाचं मित्रांनो हातातून जात असताना शेतकऱ्याला अतिशय वाईट वाटतंय. ही वेळ अशी शेतकऱ्यावर येऊ नये मित्रांनो. सोन्यासारखं पोटच्या लेकरासारखं जपून हे पीक पिकवलंय. काल एवढ्या मोठ्या प्रमाणात वादळ या ठिकाणी होतं, सोबत गारा पण होत्या. अक्षरशः पावसाळ्यात जेवढी जमीन ओली होत नाही त्यापेक्षा जास्त जमीन ओली झाली आणि भरपूर साऱ्या असं मोठ्या प्रमाणात मित्रांनो नुकसान झाले. पाहू शकता तुम्ही, एवढी मोठाली कैरी जर या ठिकाणी पडत असेल. हे पहा मित्रांनो, अतिशय छान फळ आलेलं होतं, सगळं हिरावून घेतलं या निसर्गाने. सगळं देवाने असं करायला नको आहे. हे शेतकरी खूप भरडला जातो अशा वातावरणामध्ये. वेगवेगळे संकट येतात शेतकऱ्याला. जवळपास मित्रांनो ही माझ्या आंब्याची बागे मागे पाहू शकता. माझं 3 ते 3.5 लाखाचं नुकसान या ठिकाणी मित्रांनो आहे. 1.5 एकरमध्ये ही आंब्याची बाग आहे. 12 ते 13 वर्षाचे झाड आहेत मित्रांनो. कैऱ्या पाहू शकता, मोठ्या प्रमाणात कैऱ्या लागल्या होत्या आणि हे असा सडा झाला मित्रांनो. हे 5 सडा तुम्ही कसा सडा झालाय. सर्वदूर पाऊस आहे आणि या नैसर्गिक आपत्तीला मित्रांनो कोणीच काही करू शकत नाही. हे बेकार झालं, बेकार. पाहू शकता हे पाठीमागं सगळ्या आंब्याखाली हीच परिस्थिती आहे. सगळीकडं अक्षरशः सडा पडला मित्रांनो, सडा. मागं बाजरी पण पहा मित्रांनो, या शेजारी बाजरी होती, शेजारच्या क्षेत्रामध्ये बाजरीचं देखील या ठिकाणी अतोनात नुकसान झालेलं आहे. सरकारने तात्काळ याकडे लक्ष द्यावं आणि शेतकऱ्याला होईन तेवढी मदत तात्काळ केली तर यातून शेतकरी वाचणार आहे मित्रांनो. तुम्हाला काय वाटतं आणि तुमच्या भागात किती पाऊस झाला आहे मला व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. या गारपिटीचा फटका आंबा बागायतदार असेल, द्राक्ष असेल, सर्व शेतकऱ्यांना. असं नाही की फक्त फळ बागायतदारांना आंबा याचा फटका आहे. सर्व शेतकऱ्याचे वेगवेगळे पिकं आहेत. कोणाची बाजरी आहे, कोणाचा गहू आहे, कोणाचा हरभरा आहे, कोणाचे कांदे आहेत. अशा अनेक सारे पिकं आहेत आणि ही अशी बेमोसम जर बरसात झाली तर हे बेकार चित्र आहे, बेकार. दिवसेंदिवस यापुढे जर शेती करणं सुद्धा सोपं राहिलं नाही असं मला वाटतंय. हे आतोनात आपण हे करायचं आणि याच्या जेवरती आपलं घर चालतं, शेतीच्या या उत्पन्नावरती. आणि जर असं एखादं वर्ष किंवा दरवर्षी जर असं होत राहिलं तर मित्रांनो शेतकरी जगणार नाही. आणि सरकार काय करतंय, कर्जमाफीच्या नावाखाली वेगवेगळ्या थापा देतंय. आता काल परवा आपल्या राज्याचे ते कृषी मंत्री का काय, कोण कृषी मंत्री, बावनकुळे का काय कोणतरी म्हणले, कर्जमाफी द्यायची. कर्जमाफी देताना जर त्या शेतकऱ्याकडे बंगला असेल, गाडी असेल तर त्याला कर्जमाफी कशी द्यायची, कर्जमाफी कशी द्यायची. बंगला गाड्यात शेतकऱ्याने फिरू नये का बावनकुळे साहेब? हे शेतकऱ्याने काम करून कष्ट करून पिकवलेले हे पिकाची परिस्थिती कशी आहे? तुम्ही म्हणता बंगला नको, गाडी नको. गाड्यान बंगले का फक्त तुम्हीच घेऊन फिरायचे का? तुमच्या कंपन्याचे त्याचे लाखो रुपयाचे तुम्ही कर्ज माफ करता. त्यावेळेस शेतकरी पाहतो का तुमच्याकडे? सगळं तुमच्या हातात दिलं म्हणून काय तुम्ही चोर होऊन बनता का? हे जरा नुकसान पहा या ठिकाणी. हे शेतकऱ्याचं झालेलं नुकसान बघा आणि तुम्ही म्हणता कर्जमाफी नाही, हे नाही. अशी कर्जमाफी द्यावाच लागती. घाम गाळून या ठिकाणी हे केलं. तुम्ही एसीच्या रूममध्ये बसून हे करता. हे नुकसान पाहत नाही. जरा तरी मायादया असेल तर सरकारने तात्काळ याच्या उपाययोजना करा आणि ह्या शेतकऱ्याला जागवा. नाही तर शेतकरी असंच होत चाललं ना, खायला मोताल होताल, खायला सगळे. हे पहा मित्र कशी परिस्थिती सध्या आंब्याची. एवढी भयान परिस्थिती. असं पाऊस सुद्धा वाटत नाही. असं काय करायचं? आमच्या युवा शेतकऱ्यांनी यायचं का नाही शेतात?
असं जर वातावरण राहिलं, हे दलिंद्र सरकार काय म्हणतंय, कर्जमाफी द्यायची नाही, बंगल्यावाल्याला द्यायची नाही, गाड्यावाल्याला द्यायची नाही. अरे तुमच्या लाखो कंपन्या, तुमच्या कंपन्याचे लाखो रुपये कर्ज माफ करता, कुणी कर्ज घेऊन पळून जातंय. शेतकऱ्याकडे लाख रुपये कर्ज असेल तर बँक त्याच्या दारात येऊन बसते, त्याच्या सातबाऱ्यावर तुम्ही बोजावर टाकता. ही कुठली परिस्थिती आहे? शेतकऱ्याच्या पैशावर सरकार जगतंय, सरकारच्या पैशावर शेतकरी जगत नाही, एवढं लक्षात ठेवा. आता हे युद्धाचं परिस्थिती आहे, गॅस बीस हे ते सगळं बंद झालंय. उद्या शेतकऱ्यांनी जर अशीच आणीबाणी आणली आणि शेतकऱ्यांनी सुद्धा पिकवायचं जर बंद केलं ना, तुमचे धाबे दानानून जाते, खायला मोताल होताल. मित्रांनो पहा, ही परिस्थिती, अशा प्रकारची परिस्थिती सध्या झालेली. सर्वत्र महाराष्ट्रात चौकट नुकसान झालेलं आहे. सरकारने तात्काळ याची दखल घ्यावी आणि शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी. भरपूर असं नुकसान आहे. शेतकऱ्याच्या मुलांचे शिक्षण असते आणि काही असन, शेतकऱ्याचे काही स्वप्न असते, स्वप्न तर बाजूला राहू द्या, पण ज्या बेसिक गरजा लागणार आहेत शेतकऱ्याला त्यात तरी पूर्ण व्हावात अशा हिशोबाने काहीतरी मदत करा तात्काळ. अतोनात नुकसान या ठिकाणी, सर्व बागायतदार असेल, सर्व शेतकरी या ठिकाणी परेशान आहे. मित्रांनो तुमच्या भागात काय परिस्थिती आहे सध्या मला सांगा कमेंटमध्ये. आणि आता पहा, वरचीवर आभाळ येत आहे, हे का पावसाळ्याचे दिवस नाहीत आणि याला जबाबदार सर्व मनुष्यच आहे. सर्वांनी काय केलं, झाडं कमी केले, सगळं कमी केलं, कॉन्क्रिटीकरण वाढलं, सगळा निसर्गाचा समतोल या ठिकाणी ढासळायला लागला. वरतून कोणी म्हणतं विमानातून काहीतरी फवारलं, मग गारपीट झाली, मग हे झालं. हे असे लोक वेगवेगळं करून एक दिवशी सर्वांना सत्यानाश करणार त्या पृथ्वीचा. हे केवळ शेतकरी कष्टाने आपलं पिकवतो कसं तरी बिचारा, तर त्याच्या बी वाट्याला अशी परिस्थिती येते न काही करता. काही लोक पाप करते, त्यांच्या पापाचे या ठिकाणी हे असं शेतकऱ्याला भोगावं लागतंय. चला मित्रांनो आता पाहू काय होतं.